माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं धाराशिव नगरीमध्ये आगमन या ठिकाणी होत आहे। आपण पाहतोय हा संपूर्ण ताफा आता धाराशिव नगरीमध्ये पोहोचत आहे। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संघर्ष योद्धे गोरगरिबांचं हृदयस्थान आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माननीय मनोजदादा जरांगे पाटील आता धाराशिव नगरीमध्ये पोहोचत आहेत आणि धाराशिवकरांनी देखील दादांचं स्वागत केलेलं आहे। येडशीच्या टोल नाक्यावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधव आले होते आणि त्या ठिकाणी दादांचं स्वागत त्यांनी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। आता हा संपूर्ण ताफा येडशीवरून धाराशिवच्या दिशेने निघालेला आहे आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांचा जीव असणारं धाराशिव अर्थात आपला जीव धाराशिव आज या जीवाभावाच्या माणसाला भेटण्यासाठी आपण निघालोय आणि आपले लाडके नेते माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आता पोहोचत आहेत। आपण पाहतोय मित्रांनो, हा संपूर्ण ताफा कॅमेऱ्यामध्ये बसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ही गाड्यांची रांग आपल्याला पाहायला मिळते आहे। एका सर्वसामान्य व्यक्तीला मिळालेला हा सन्मान कारण मनोजदादा जरांगे पाटील यांचं कष्ट मेहनत आणि रात्रंदिवस समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती यामुळेच या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळे बांधव जबरदस्त स्वागत दादांचं करतायत आणि अवघ्या काही क्षणामध्ये दादा त्या ठिकाणी आता धाराशिवमध्ये पोहोचत आहेत। आपण धाराशिवच्या फोर्ट टाउन परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी बाजूला बघतोय हा संपूर्ण जो ताफा आहे तो अत्यंत तुफान अशा प्रकारचा हा ताफा अवघ्या काही क्षणांमध्येच आता धाराशिवमध्ये पोहोचत आहे। मित्रांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण धाराशिवमध्ये पोहोचतोय। मोठ्या अभिमानाने आपण कमेंट्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय भीम असं लिहा आणि कळू द्या दादांचे चाहते कुठं कुठं आहेत महाराष्ट्रात आणि राज्याच्या बाहेर जे आता सध्या हे सगळं लाईव्ह पाहतायत आणि हा दादांचा संपूर्ण ताफा हे सगळे बांधव दोन्ही बाजूने गाड्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळ्या गाड्या या ठिकाणी आहेत आणि दादांच्या